नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 2025चा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे। हा पुरस्कार एकूण 3 व्यक्तींना मिळालेला आहे। त्यामध्ये नंबर 1 ला आहेत जोएल मोकिर, हे अमेरिकेचे आहेत, तसेच ते अर्थशास्त्र व इतिहासाचे प्राध्यापक आहेत। नंबर 2 ला आहेत फिलिप अदियन, हे अमेरिकेचे आहेत व अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत। नंबर 3 ला आहेत पीटर हॉविट, हे अमेरिका ब्रिटनचे आहेत व ते अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत। या तिघांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जो मिळाला तो आर्थिक विकासात इनोव्हेशन म्हणजेच नवकल्पनांचा कसा मोठा वाटा असतो यावरील त्यांच्या अभ्यासासाठी हा सन्मान त्यांना मिळालेला आहे। यामधील जे इतिहासाचे अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत, इतिहास व अर्थशास्त्राचे जे प्राध्यापक आहेत जोएल मोकिर यांनी इतिहासाच्या अभ्यासातून दाखवून दिले की सततचा आर्थिक विकास शक्य होण्यासाठी समाजाने नव्या कल्पनांचा स्वीकार करण्याची मानसिकता ठेवणे आवश्यक आहे। म्हणजेच नव्या कल्पना सर्वांनी स्वीकारण्याची गरज आहे। मित्रांनो, हे तीनही नावं लक्षात ठेवण्यासाठी आपण एक ट्रिक बनवलेली आहे। तर ती ट्रिक अशी आहे, आर्थिक नियोजन करण्यासाठी जोएल आणि पीटर फिरत असताना त्यांना फिलिपची इनोव्हेशनची नवकल्पना सुचली। लक्षात राहील, आर्थिक नियोजन करण्यासाठी जोएल आणि पीटर फिरत असताना त्यांना फिलिपची इनोव्हेशनची नवकल्पना सुचली। यासोबत मित्रांनो, आपण रसायनशास्त्रातील नोबेल, भौतिकशास्त्रातील नोबेल, शांतता नोबेल, साहित्यातील नोबेल आणि अर्थशास्त्रातील नोबेल असे सर्व नोबेल पुरस्कार आपण घेतलेले आहेत। तर सर्व नोबेल पुरस्कार हे आपण शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातूनच घेतलेले आहे, जेणेकरून तुमचा वेळही वाचेल। तर सर्वांनी ते एकदा बघून घ्यायचे आहे, कारण बऱ्याचशा एक्झाममध्ये यावरती प्रश्न येतात। जास्तीत जास्त शांतता आणि साहित्यातील नोबेल आणि अर्थशास्त्रातील हे 3 नोबेल व्यवस्थित करून ठेवायचे आहेत मित्रांनो। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे। धन्यवाद।